पुढीलपैकी वर्त्सर्य ध्वनी कोणाला म्हणतात? ठीक आहे, वर्त्सर्य किंवा त्यांनाच वर्त्स ध्वनी पण म्हणतात, त्यांना दंतमुलीय वर्ण पण म्हणतात आणि त्यांनाच म्हणतात मित्रांनो दंत तालव्य. त्यांनाच काय म्हणायचं? दंत तालव्य. ठीक आहे. आपल्या वर्णमालेतील स्पर्श व्यंजने जी आहेत, या स्पर्श व्यंजनामधील दुसऱ्या वर्गातील म्हणजेच त्याला आपण च वर्गातील पहिले जे 4 व्यंजन आहेत च, छ, ज आणि झ, या 4 व्यंजनांचा उच्चार 2 प्रकारे होतो. एक तालव्य आणि दुसरा दंत तालव्य. ठीक आहे. जेव्हा त्यांचा उच्चार दंत तालव्य असतो, वर्त्सर्य असतो, तेव्हा आपल्या जिभेचा स्पर्श हा वर्त्स या भागाला होतो. आणि वर्त्स हा भाग म्हणजे कुठे आहे? तर समोरच्या वरच्या दाताच्या मागच्या बाजूचा आणि कठोर तालूच्या समोरचा भाग, या दोघांच्या मधला जो भाग आहे, थोडासा रफ खडबडीत भाग, ठीक आहे, त्या भागाला वर्त्स म्हणतात. आणि मग त्याला जिभेचा स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना वर्त्सर्य ध्वनी किंवा दंत तालव्य, दंतमुलीय म्हणतात. ठीक आहे. आणि मग या दंतमुलीय किंवा दंत तालव्य वर्णाच्या शेवटी उच्चार करताना जर य येत असेल तर तो उच्चार तालव्य असतो आणि जर अ येत असेल तर तो उच्चार दंत तालव्य असतो. ओके, मग आपलं उत्तर काय आहे? दंत तालव्य.